पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाय एव्हरीवन, हा सगळा सेटअप बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपलं कोणतं सेशन आहे, राईट? परफेक्ट, डायनिंग एटिकेट्स। आणि आज आपलं सेशन घेण्यासाठी आपले स्पेशल सेलिब्रिटी गेस्ट येत आहेत आपल्याला मेंटर करायला, नेम्ड मिस्टर नीरज प्रकाश। सो जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपले सेलिब्रिटी गेस्ट मिस्टर नीरज प्रकाश यांचं। हॅलो एव्हरीवन, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 या कॉम्पिटिशनसाठी ऑल द बेस्ट। सो आता आपण डायनिंग एटिकेट्स हे आपलं सेशन सुरुवात करणार आहोत। वेल, मला हे फार स्ट्रेंज वाटतं। तुम्ही सगळ्या बायका जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये असता आणि तुम्हाला मी शिकवणार स्पून कसा पकडायचा, नाईफ कशी वापरायची। बिट स्ट्रेंज, पण या सगळ्या गोष्टी किचनमध्ये वापरणं आणि हॉटेलमध्ये डायनिंग टेबलवर बसून वापरणं याच्यामध्ये फरक असतो। तुमच्यापैकी काही जणींना हा फरक लक्षात आला असेल आणि काही जणींना माहितीही नसेल। काही अशा असतील की ज्यांचा हा गैरसमज असेल की आपल्याला तर सगळंच माहिती आहे। वेल, ज्यांना ज्यांना हो नाईफ आणि स्पून यांचा खूप छान वापर करता येतो त्यांनी माझं बोलणं एक गंमत म्हणून ऐका, आणि ज्यांना वापर करता येत नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका आणि तसं शिकण्याचा प्रयत्न करा। सो लेट्स बिगिन विथ आवर सेशन। सुरुवात करूयात काही बेसिक टेक्निकनी। ओके, आपल्या हाताचे असे पोस्चर्स करा। तुम्ही जर का तुमचा लेफ्ट हँड बघाल तर तुम्हाला तिथे दिसेल स्मॉल लेटर बी, लाईक दिस, स्मॉल लेटर बी। तुम्ही तुमचा राईट हँड जर बघाल तर तुम्हाला दिसेल स्मॉल लेटर डी। ओके, सो डी स्टँड्स फॉर ड्रिंक्स, म्हणून आपले सगळे ड्रिंक्स, आपले लिक्विड्स हे नेहमी आपल्या राईट साईडला असतात। ॲज आय सेड, बी स्टँड्स फॉर ब्रेड्स, आपले ब्रेड्स जे असतात ते आपल्या लेफ्ट साईडला असतात। हे खूप बेसिक आहे, प्लीज लक्षात ठेवा। मयुरी, इतक्या लवकर कुठे चाललीस? लवकर? घड्यात बघा किती वाजलेत, तुम्हीच उशिरा उठलात। किती वाजले? अरे, मला कोणी उठवलं का नाही? एवढा गोंधळ तर चाललाय मगाचपासून इकडे, तुम्हाला आवाज कुठे आला? तुम्ही इतके गाढ झोपलेला। आई म्हणाली झोपू दे। तुझी आई घरी आहे? नाही नाही, ती मगाशीच गेली आणि तिने नाश्ता वगैरे सगळा केलाय। तुम्ही पटकन फ्रेश व्हा, मी तुम्हाला चहा देते आणि तुम्हाला नाश्ता करून घ्यायचा असेल तेव्हा घ्या। इतकी घाईत होती की मला उठवलं पण नाही? नाही हो बाबा, घाई वगैरे काही नाही। ती सकाळी 4 वाजताच उठली आणि घरातलं सगळं आवरून गेली। कदाचित तिला तुमची झोप मोड करायची नसेल। काही नाही, झोप मोड वगैरे मुद्दाम करते ती असं। माझ्याशी काय बोलायला नसतं ना तिच्याकडे आजकाल। चोराच्या उलट्या बोंबा म्हण ऐकलेत का बाबा? हे गबगा। ऍक्च्युली ना तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, मग तुम्हीच उठला नाहीत। कशावरून? यावरून। तिला जे बोलायचं होतं ना ते यावरून सांगून गेली ती। हे काय आता? पत्र आहे, पत्र। लव्ह लेटर? घरातल्या घरात पत्र कोण लिहितं? वेडीच आहे ही।
मला ना या जगातले बेस्ट आई बाबा मिळालेत. आणि तुम्ही दोघी आमच्या बेस्ट मुली. बाबा लव्ह यू. बाय. बाय. तुम्हाला ही नोकरी नक्की मिळेल, मला खात्री आहे. आता आपण ड्रिंक्स पासून सुरुवात करूया. हा आहे वाईनचा ग्लास. वाईनचा ग्लास लिफ्ट करताना नेहमी त्याचं स्टेम धरून उचलायचं. हे असं करायचं. हे करेक्ट पोश्चर आहे आणि हे रॉंग पोश्चर आहे. आता मी तुम्हाला सांगतो फोर्क, नाईफ आणि स्पूनचा यूज. फोर्क हा नेहमी आपल्या लेफ्ट हँड साईडला असतो आणि नाईफ आणि स्पून हे आपल्या राईट साईडला असतात. आता आपण बघूयात नाईफ आणि फोर्कचा यूज करून खाणं कसं खायचं. So gently put the fork on your food and cut it with the help of knife. लक्षात ठेवा, नाईफनी आपल्याला ते जेंटली कट करायचंय. तुम्ही खूप जोराजोरात घासून असं कट करू नका, हे खूप चुकीचं आहे. 1 2 3. फोर्क आणि नाईफ बद्दल दुसरी गोष्ट, खात असताना तुम्हाला जर का ब्रेक घ्यायचा असेल तर तुमची नाईफ आणि फोर्क हे तुमच्या प्लेटवर अशी क्रॉस पोझिशन मध्ये ठेवा. या साइनचे इंडिकेशन असं आहे की तुम्ही खाताना ब्रेक घेतला आहे, पॉज केला आहे. ही साइन बघितल्यावर वेटर तुमच्या पुढ्यातील प्लेट उचलून नेणार नाही. तसंच जर का तुमचं खाणं पूर्ण झालेलं आहे तर त्याचं इंडिकेशन आहे फोर्क आणि नाईफ हे तुमच्या प्लेटच्या मधोमध पॅरलल ठेवा. या साइनचं इंडिकेशन आहे की तुमचं खाणं पूर्ण झालेलं आहे आणि वेटर तुमच्या पुढ्यातली प्लेट घेऊन जाऊ शकतो. सो इफ यू ऑल हॅव ऑब्झर्व्ड, प्लीज ट्राय टू डू इट बाय युअरसेल्फ. स्टार्ट. ए माँ, की करछे तुमी? पागल हो जाची की? सारा कपड़ा खराब कर दिया. गो माझे बाय, खायचं कळत नाही तुका? पटनामध्ये फोकने कसं खायचं ते शिकवत नाही वाटतं. सॉरी रितू, सॉरी यशवी, हमारी हाथ से गलती से. सॉरी वॉरी ठीक आछे. मुझे तो लगता है तुम सारा जीवन सॉरी बोलोगी. किछु हो बेना. इट्स ओके लेडीज, इट्स ओके. आकृती, असं होऊ शकतं. आपण पुन्हा एकदा नीट प्रयत्न करूया. प्लीज ट्राय. होल्ड लाईक दिस. नीरज सर, कशासाठी टाइम वेस्ट करताय? तिच्या चेहऱ्यावर क्लिअर दिसतंय
याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात ती फोक आणि नाईफने खाऊ शकणार नाही. तू कुछ भी बोल, तुझ्या पिझ्झाने तर सॉलिड जंप मारली. आकृती वन्स मोर, माझ्या पिझ्झाला सुद्धा खूप उडायची इच्छा झाली आहे. उडवशील का? सायलेंस. कोई नाही, यू कॅन डू इट. पुन्हा प्रयत्न करा. आय थिंक तुमचा ड्रेस खराब झालाय. तुम्ही प्लीज जाऊन आधी क्लीन करा प्लीज. सर ती खूप घाबरली आहे. मी तिच्याबरोबर गेले तर चालेल का? शुअर मॅम, तुम्ही जाऊ शकता. ओ सगळ्याची आय बनते. चल. एव्हरीवन प्लीज कंटिन्यू विथ द सेशन. थांब, पाणी देते हो मी. हो थांबा, माझं आहे ना. पुष्ट केलं नाही मी. घे. मला चालतं उष्ट. आर यू फीलिंग ओके? ठीक आहे मी. हो मी ओके. आय गेस चटणी तुझ्यासारखीच तिखट बनवली असं वाटतं. एकदम झणझणीत, म्हणूनच ठसका लागला. विद्यू तू कॉफी घेणार आहेस? नाही आता नको. अगं कॉफीचं काय करत बसलीस? ये बस इथे. कधीपासून फिरतेस? बस. मी बसते. मी बसते. अहो काका, मी तुम्हाला काय सांगत होतो, काय सँडविचेस बनवले. कमाल कमाल सँडविचेस आहेत. मी जेव्हा गोव्याला होतो ना तेव्हा मी असे सँडविचेस खाल्लेलं नाही अजून, माहिती आहे ना. सॉरी. ये आकृती सॉरी, हमका प्लीज माफ कर दो. माझ्यामुळे हे सगळं. आकृती तू आधी प्लीज शांत हो बाबा. हे बघ आणि एवढं काही मोठं झालं नाही. अगं अशा वस्तू सांडतात पडतात हे सगळं होतच राहतं. कधीतरी नाही अश्विनी, माझ्या हातून ना नेहमीच काहीतरी पडत असतं. हम जानते हमका ना कुछ ना हवं ते. माझ्या सासरचे सुद्धा ना असेच हसतात माझ्यावर. आणि इथे सुद्धा सगळे. मला काय वाटतं माहिती का, माझ्यासारखीने ना घरीच बसलं पाहिजे. मला नाही जमणार हे सगळं. आकृती अगं असं काय करते? खूप छान करते सगळं तू. छान जमतंय तुला. तू आधी शांत हो बघू. तुला माहितीये, हे कपडे, हे वागणं सगळं बरोबरच आहे अश्विनी. भागलपूर जवळ ना एक खेड आहे, तिथे आहे माझं घर. मी गरीब घरातली मुलगी आहे ग. और हमरा ससुराल बहुत अमीर. माझ्या सासरच्यांचा ना वाडा आहे पटण्याला, मोठा वाडा. आणि ही शान, ही श्रीमंती सगळी सासरची. पण मला यातलं काहीच समजत नाही ग. मला त्यांनीच इथे पाठवलंय आपण किती फॉरवर्ड आहोत हे दाखवायला. पण मला ह्याची कसल्याचीच सवय नाहीये. पण तरी पण मी खूप छान प्रयत्न करत होते. हो ग, तू खूप छान प्रयत्न करते. जमेल तुला सगळं. तू आधी शांत हो बघू. तरी ह्या बायका सगळ्या हसणार माझ्यावर. अश्विनी खरंच खूप चांगली आहेस ग. तुझ्या अंगावर सुद्धा पिझ्झा पडला. पण तू आणि ती रितू, मला वाटलं होतं घरचं सगळं थोड्या वेळासाठी विसरेन मी. पण इथे सुद्धा अपमानच. आकृती अगं ह्या गोष्टींकडे ना तू दुर्लक्ष कर. या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहणार.
आत्मविश्वास मात्र हरवू नकोस तू. तुला माहिती आहे मी काय म्हणाले? आपल्याकडे काय नाही आहे याच्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे हे ओळखायचं, स्वावलंबी व्हायचं आणि पुढे जायचं. सगळ्या बायकांच्या आयुष्यात पुढे जाणं इतकं सोपं नसतं अश्विनी. आकृती, सारा सब कुछ ठीक चल रहा है? येस एपी, सगळं छान चालू आहे. काय ना, हे सगळे कंटेस्टंट्स नवीन आहेत आणि त्यांना जास्त नॉलेज नाही आहे, सो तेवढा मात्र इश्यू होतो. वेल, ॲक्च्युली मला काहीतरी बोलायचं होतं. अश्विनी वाघमारेमुळे थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. दॅट्स इट. ती उगाच ना मध्ये मध्ये काही ना काहीतरी विशेष टिप्पणी करते आणि आगाऊपणा करते. सो आय हॅड अ रिक्वेस्ट. तू तुझ्या पद्धतीने काहीतरी सांगू शकतोस का तिला? तो इन सब चीजों का इंचार्ज मैंने तुम्हें क्यों बनाया? मुझे मत घसीटो इन सब बातों में तारा. येस एपी, पण काही ठिकाणी तू बोलायला हवं. वो मैं बोलूंगा, जब जरूरत होगी तो मैं जरूर बोलूंगा, ठीक है? लेकिन अश्विनी वाघमारे को तो मानना पड़ेगा, तारा को भी हिला के रख दिया उसने. मैं सिर्फ मजाक कर रहा हूँ तारा. बाकी मैं जानता हूँ कि तुम उतनी तो केपेबल हो कि ये सब संभाल लो. बाकी सब बातें मैं आने की बात करता हूँ. चलो बाय. या, थैंक यू. सी यू सून. मिस्टर श्रेयस वाघमारे, आय एम रिअली इम्प्रेस्ड. आम्हाला अशीच प्रोफाईल असलेला कॅन्डिडेट हवा होता. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. सर, मी खूप मेहनत करेन. आय विल नॉट डिसअपॉइंट यू ॲट ऑल. या, आय एम शुअर तुमच्या अनुभवाचा कंपनीला फार फायदा होईल. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे. आमच्या ह्या कंपनीचं हेड ऑफिस मुंबईत नाही, बँगलोरला आहे. मुंबई बाहेर काम करायची तुमची तयारी आहे का? ओ अच्छा, नाही तशी हरकत नाहीये, पण नाही, आम्ही तुमची तिथे पोस्टिंग करणार नाही, पण तुम्हाला तिथे जावं मात्र लागेल. अर्थात तुम्ही कोणत्या पोस्टवर जॉईन करताय त्यावर ते डिपेंड असतं. कधी कोणाला 1-2 दिवस, कधी महिनाभर, तर कधी 1-2 वर्ष हेड ऑफिसला काम करावं लागतं कंपनीचं वर्किंग समजून घेण्यासाठी. इथे काम करायचं असेल तर ही एक महत्वाची अट आहे असंच समजा. नाही ठीक आहे सर, मला हा जॉब करायचाच आहे. म्हणजे मला सगळ्या अटी मान्य आहेत सर. मी नक्की हा जॉब करेन. दॅट्स गुड. मग आमची इंटरनल कमिटीची मीटिंग झाली की आम्ही तुम्हाला लगेच कळू. ओके सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच. किचन म्हणजे एक रियालिटी शोच असते बघ. अगदी बरोबर. आपल्याला रोज नवनवे राउंड्स क्लिअर करावे लागतात. अहो पाप, आमच्याकडे तर चक्क सर्कसच असती बघा. 4 जणांच्या 4 भाज्या कराव्या लागतात. आमच्यासाठी पोळ्या, सासूसाठी भाकरी आणि पोरांसाठी टोस्ट आणि खारी. अम्माडिओ, आमचं म्हणजे ना बेस्टच आहे. हा, एक कुकर लावला म्हणजे सर्वांचं पोट भरून जेवण होतं. मच्छा एन्जॉय माडी. लेडीज 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 आ तो काहीच नाही. हांजो एक बात कहूं, छोकराच्या शाळेच्या गडबडमध्ये एक दिवशी नवऱ्याला मी बोलली की आजची भाजी तू बनव आणि आहू करीन. भेंडीना साकमा पाणी नक्की दे तू. त्या दिवशी जेवताना भाजी कुणी खाल्लीच नाही. मग मी एकटी टेरेसवर जाऊन 1 तास हसत होते. आमच्याकडे जर भेळ असली तर कोण बनवणार? हेच. म्हणजे आम्ही सगळी तयारी करून द्यायची, चिरून कांदा वगैरे सगळं, आणि भेळ कुणी केली तर मी. एक्सक्यूज मी, इथे फॅमिली गेट टुगेदर सुरू आहे का? नाही, म्हणजे नीरज सरांनी ब्रेक घेतला होता ना, म्हणून आम्ही सगळ्या पिकनिक सुरू केली. तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही तुम्हाला रिलॅक्सेशनसाठी हा वेळ दिलाय? डू यू थिंक की आम्हाला काही कामधंदा नाहीये म्हणून आम्ही एवढे एफर्ट्स घेतोय, हा सगळा सेटअप करतोय सो दॅट यू ऑल कॅन रिलॅक्स? हे तुमचं सेशन सुरू आहे, सो ट्रीट इट लाईक अ सेशन. ओके?
बट अश्विनीने खूप मस्त टॉपिक चालू केला होता म्हणून आम्ही जस्ट. तुम्हाला कळतंय का, इथे ना कोणीही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट केलं ना तरी आपण डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसतं. कारण ज्या पार्टिसिपंट्सना माहिती असतं की त्या कधीच जिंकू शकत नाही, तेच पार्टिसिपंट्स असं सगळं करतात. सो गर्ल्स, प्लीज डोंट लूज युअर फोकस. तुम्ही सगळ्या जणी इथे एक गोल घेऊन आला आहात, जिंकण्याचं. स्प्रिंग डेल्स मिसेस इंडिया कॉम्पिटिशन जिंकण्याचं. सो फोकस. कारण या सगळ्या टास्कचा, या सगळ्या सेशन्सचा तुमच्या फायनल रिझल्ट्सवर परिणाम होणार आहे. सो यू ऑल बेटर बी परफेक्ट. एकदम बराबर. ये अश्विनी सेलिब्रिटीज के बाइट की वजह से कंपटीशन में आई है और आगे फाइनल्स में भी चली जाएगी. हम लोग कुछ नहीं कर पाएंगे. बापरे, हे तर लक्षातच नाही आलं. अश्विनी साधी साधी म्हणून आम्ही गप्पा मारत बसलोय.